हे दृश्य आपण पाहतोय विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जातंय। विरोधक आक्रमक झालेले आहेत। महागाईच्या विरोधात हे आंदोलन केलं जातंय। देशपातळीवर महागाई वाढलेली आहे आणि त्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। हे दृश्य आपण पाहतोय थेट विधान भवनाच्या पायऱ्यांवरून। आज अधिवेशनाचा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवसाची सुरुवातही अशा प्रकारे आंदोलनाने झालेली होती। आजही आंदोलन होत आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण संदीप यांच्याकडून या आंदोलनासंदर्भातले तपशील घेऊया। संदीप, अगदी अधिवेशनाचा दुसरा आजचा दिवस आहे आणि ते सुरू होण्यापूर्वी काही मिनिटं आधी आपण पाहतोय पायऱ्यांवर हे आंदोलन या ठिकाणी विक्रांत सुरू आहे। विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, सुनील प्रभू, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडी पक्षातले जे आमदार आहेत ते सगळे आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत अशा आशयाचा जो फलक आहे तो हातामध्ये घेऊन हे सगळे सहभागी झाले आहेत। प्रामुख्याने अजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनामध्ये यायचे आहेत, मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे महत्वाचं हेच आहे की हे आंदोलन केलं जात आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इतर मंत्री जे आहेत ते आता जात आहेत। आपण बातचीत करायचा खरं तर प्रयत्न करूयात नेमकं काही आमदारांसोबत। पण महत्वाचं हेच आहे की घोषणाबाजी करण्यात आली सरकारच्या विरोधात। प्रामुख्याने ही सगळी जी घोषणाबाजी आहे ती होती आणि आता आपण पाहतोय की सुनील प्रभू बोलत आहेत। अंबादास दानवे यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल? अरे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, त्यामुळे पेट्रोलचे भाव वाढले, लोकांना त्रास झाला, महागाई वाढली, लोकांच्या खिशामध्ये जो काय ताण पडतोय त्याबद्दल या सरकारला काही सोयसुतक नाही आणि म्हणून लोकशाही पद्धतीने आज विधानसभेच्या पायरीवरती हा विषय आम्ही मांडलेला आहे। किरण पावसकर यांनी जी टीका केलेली आहे त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या नावावरती एवढी पदं भोगली, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्याची टिंगल उडवणं म्हणजे या सगळ्या नकली ज्या पद्धतीने कातळ पांघरलेले शिवसैनिक म्हणून वावरत आहेत त्यांचा मी निषेध करतो। तरी प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। सुनील प्रभू यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। पायऱ्यांवर आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकंदरीतच महाविकास आघाडीकडून केलं जात होतं। महागाईच्या विरोधात आंदोलन केलं जात होतं आणि त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे त्यामुळे महागाई इतकी वाढली असं सुनील प्रभूंनी म्हटलंय। त्यासोबतच काल किरण पावसकर यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध सुद्धा व्यक्त केलेला आहे।